त्यांना केलं काय म्हणे गिलासात टाकून मी पिला म्हणे मग मला वाटलं आतून स्वच्छ होईल कशाचं म्हणे मला ढळाई लागली काही सांगता म्हणे महाराज मला तो त्रास झाला म्हणे मला असं असं कुठं असते का म्हणे गुरु असे सांगतात का अरे म्हणलं मी तुला काय निरमा प्यायला सांगितलं का सांगायचा संदर्भ की या ठिकाणी अंतकरण शुद्धी करण्यासाठी माणसाला परमार्थ हा एवढा कठीण आहे, परंतु तो जर या ठिकाणी समर्पित भावनेनं जर परमेश्वराशी नातं जोडलं आणि अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न जर झालं तर काहीच कठीण नाहीये, सहज परमार्थ. परंतु त्यासाठी मनाची अवस्था, मनाचे तरंग, मनाचा धागा हा परमेश्वराशी जोडला गेला पाहिजे. आणि परमेश्वराशी नातं जोडण्यासाठी, त्याचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी एवढं सोपं नाही. त्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून, या देहरूपी शरीराच्या माध्यमातून आपल्याला क्रिया करावे लागतात, उपाय करावे लागतात, साधना करावी लागतात. साधना करण्यासाठी जे शरीराचे या ठिकाणी वापर केला जातो त्याला कर्म असं म्हणतात. प्रपंचामध्ये विविध प्रकारचं केल्या जाणाऱ्या कर्माचा परिपाक आपण 2 दिवसापासून ऐकत आहात. सुंदर उदाहरण आता गुरुजींना आमच्या मिटकरी सरांनी दिलं, खूप छान आहे. मी सुरुवातीला सांगितले जेवढे पुराण आहेत, दंतकथा आहेत, या मानवी जीवनातल्या प्रवासाला प्रेरणादायी आहेत. ज्या घटना ज्या घडल्या गेल्या त्याच्यामध्ये लिहिल्या गेल्या, या माणसाला प्रेरणा स्रोत आहेत. असं वागलं तर असं होईल, तसं वागलं तर तसं होईल, यांना असं वागला म्हणून त्याला तसं मिळालं. ही कशासाठी आहे? ती तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आहेत. तुम्ही चांगले वागा, तुम्ही व्यवस्थित वागा. पुराण असेल, ग्रंथ असतील, या माणसाला शहाणं बनवण्यासाठी निर्माण झालेले असतात. वाईट या ठिकाणी माणसाला शिकवण्याची गरजच पडत नाही, ती आपोआप स्वाभाविकता माणसाची ओढ तिकडं असते. परंतु चांगलं माणसाला शिकवावं लागतं, बळजबरी शिकवावं लागतं. म्हणून संत या ठिकाणी वारंवार आपल्याला त्यांच्या वाणीतून शिकवण्याचा प्रयत्न करतात, जाग करण्याचा प्रयत्न करतात. निधू नका जागा जागा